ब्रेकिंग न्यूज समोर येते। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये चकमक झाली आहे। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली। चकमकीमध्ये 2 माओवादी ठार झालेत, तर मोठा माओवादी नेता ठार झाल्याची शक्यता आहे। 2 AK-47 या अत्याधुनिक बंदुका घटनास्थळी सापडल्या आहेत। अजूनही गोळीबार दोन्ही बाजूंनी सुरू आहे। ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या ही वाढण्याची देखील शक्यता आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडे। महेश, प्रियंका, या ठिकाणी बिजापूर जिल्ह्यात हा जो परिसर आहे घनदाट जंगलाने असलेला परिसर आहे। या भागात माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन असल्याची माहिती मिळाल्यानंतर बस्तर पोलिसांनी एक मोठं ऑपरेशन रात्रीपासून लॉन्च केलं होतं आणि या ठिकाणी माओवाद्यांना घेरण्यात आलेलं आहे। सकाळपासून ही चकमक सुरू झालेली आहे। दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे, फायरिंग सुरू आहे। 2 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत। AK-47 या अत्याधुनिक बंदुका सापडल्या आहेत। सर्चिंग ऑपरेशन आणि अजूनही थांबून गोळीबार सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे यात मोठा माओवादी नेता पापाराव असण्याची शक्यता आहे। त्यालाच घेरण्यासाठी ऑपरेशन होतं, कारण दंडकारण्यात माओवादी संघटना मजबूत करण्यात गेल्या 40 वर्षापासून पापारावची भूमिका खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे पापारावसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुद्धा एक डेडलाईन ठरवली होती की मार्च 26चं जे टार्गेट आहे त्याच्यामध्ये पापाराव हा एकतर ठार होणं किंवा अटक करणं हे खूप आवश्यक होतं। त्यामुळे या चकमकीत पापाराव ठार झाला आहे का हे पाहावं लागेल, कारण त्याच्यावर 6 राज्याचं मिळून 4 ते 5 कोटीचं बक्षीस आहे। त्यामुळे जोपर्यंत त्या मृतकांची ओळख पटत नाही आपल्याला अजून स्पष्ट सांगता येणार नाही। मात्र पापारावसाठीच हे ऑपरेशन सुरक्षा दलाने लॉन्च केलं होतं। निश्चितच महेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।